नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वच तुम्हाला शिक्षक जे भेटतात अभ्यास करताना, राज्यसेवा झालं किंवा एमपीसी कंबाईन किंवा स्पर्धा परीक्षांचा, हे सगळे तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नांचं ह्या परीक्षांमध्ये किती महत्त्व आहे याच्या संदर्भात सांगतात. पण कोणीही तुमची ह्या प्रश्नांची तयारी करून घेत नाही. म्हणून तुमच्यासाठी सनराइज अकॅडमी घेऊन येत आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची एक स्वतंत्र शृंखला. ह्या व्हिडिओज तुम्हाला युट्यूब व इंस्टाग्राम दोघं प्लॅटफॉर्मवर भेटून जातील. याचा एकच हेतू असेल, मागचे जे क्वेश्चन झालेत त्या क्वेश्चन्स बद्दल विद्यार्थ्यांना अनालिसिस किंवा विद्यार्थ्यांना त्या क्वेश्चनची एक ओळख करून देणे. त्याच्यात पॉलिटी या सब्जेक्टचे तुमचे क्वेश्चन्स मी हर्षद चव्हाण सर तुमचे हे सगळे क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन कव्हर करू. आता याच्यात हे जे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत, मी तुम्हाला एक प्रश्न सोडून दाखवेल आणि एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जायचं. अशी ही शृंखला असेल, म्हणजे तुम्हीही काहीतरी अभ्यासासाठी शोधणार आणि मीही तुम्हाला काहीतरी मदत करेल. आज आपण एकदम बेसिक क्वेश्चन्स पासून सुरुवात करू. जसं की पहिलाच क्वेश्चन पॉलिटीमध्ये एकदम बेसिक आहे की आपल्या भारतीय घटनेचे जे मसुदा समिती होती, घटना समितीतली जी मसुदा समिती होती, या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता आपल्याला माहिती इथे पर्याय बरेच दिलेले, जसं की राजेंद्र प्रसाद साहेब आहेत, हे आपले जी घटना समिती होती याचे अध्यक्ष होते, प्रेसिडेंट होते. पण मसुदा समितीचे चेअरमन म्हणून ओळख फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणूनच त्यांना घटनेचा शिल्पकार अशी सुद्धा ओळख केली जाते. त्यांना बरेचसे टायटल आहेत, पण ते आपल्याला महत्वाचे नाही. हा क्वेश्चन तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती की अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर बी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा क्वेश्चन झाला माझ्याकडून. पुढचा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. धन्यवाद.